नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गातील जो लेसन आहे 2.3 अँड इनविजिबल बेंच म्हणजे अदृश्य बेंच, हा जो लेसन आहे हा लेसन आज या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। तर ह्या लेसनमध्ये एक नाटिका सादर केलेली किंवा एक खेळ सादर केलेला आहे आणि आज तो खेळ आपल्याला या ठिकाणी खेळायचा आहे। तर Aman walks on stage and squats down as if he is sitting on a bench that is invisible. Bina walks up to Aman. अमन या ठिकाणी अशा बेंचवर बसलेला आहे जो बेंच इनविजिबल आहे। इनविजिबल म्हणजे अदृश्य। या ठिकाणी हा अमन आहे आणि हा या अदृश्य बेंचवर बसलेला आहे। इथं बेंच नाही आहे, पण आपण या ठिकाणी अदृश्य बेंच आहे असं समजून या ठिकाणी बसायचं आहे। तर अमन या ठिकाणी या इनविजिबल बेंचवर बसलेला आहे। मग बीना त्याला विचारते, बीना वॉक्स अप टू अमन। बीना त्याच्याकडे येते आणि त्याला विचारते, बीना व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहे? अमन, आय एम सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच, मी या ठिकाणी या इनविजिबल बेंचवर बसलेलो आहे। बीना, कॅन आय जॉईन यू, मग बीना त्याला विचारते, मी पण तुला जॉईन होऊ शकते का? अमन, शुअर, हो। मग अमन गेट्स अप, मूव टू वन साईड, अमन त्या बेंचच्या एका बाजूला सरकतो। बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच, अमन आणि बीना दोघेही त्या इनविजिबल बेंचवर बसतात। वेन चंदा वॉक्स अप टू देम, आता त्या ठिकाणी चंदा येते। चंदा, व्हॉट आर यू डुईंग, मग या ठिकाणी हा चंदा आहे आणि हा येतो आणि त्या दोघांना विचारतो की व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करत आहात? अमन अँड बीना मग दोघेही जण उत्तर देतात, वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच, आम्ही या ठिकाणी एक इनविजिबल बेंच आहे आणि त्यावर आम्ही बसलेलो आहे। तर असं या ठिकाणी हा एक खेळ खेळायचा आहे, त्याच्यामध्ये एक एक जण त्या बेंचवर जॉईन व्हायचं आहे। मग अमन आणि बीना हे त्या ठिकाणी सांगतात की वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल, आम्ही या इनविजिबल बेंचवर बसलो आहोत। मग चंदा त्यांना विचारतो, कॅन आय जॉईन यू, मी पण जॉईन करू शकतो का? अमन अँड बीना, शुअर। अमन अँड बीना गेट अप, दोघंजण उठतात आणि एका साईडला सरकतात किंवा पुढे पुढे सरकतात। मूव टू वन साईड, एका पाठोपाठ एक असे बाजूला सरकतात। ऑल थ्री सीट डाऊन अगेन, आता त्या ठिकाणी त्या इनविजिबल बेंचवर हे 3 जण बसलेले आहे। वेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम, त्या ठिकाणी आता दिनेश आणि एकता हे दोघेही येतात। आता हे त्यांचे पुढील जे फ्रेंड्स आहे ते सर्व एक एक फ्रेंड्स त्या ठिकाणी जॉईन होत आहे। मग या ठिकाणी दिनेश अँड एकता, व्हॉट आर यू गाईज डुईंग, मग दिनेश आणि एकता त्या तिघांना विचारतात की तुम्ही काय करत आहात? मग अमन, बीना, चंदा, वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच, ते त्या ठिकाणी सांगतात की आम्ही या ठिकाणी इनविजिबल बेंचवर बसलेलो आहोत। दिनेश आणि एकता, कॅन वी जॉईन यू, मग ते म्हणतात आम्ही पण जॉईन होऊ का? अमन, बीना आणि चंदा, शुअर, ते तिघेही एकत्र उत्तर देतात, शुअर। दे गेट अप, मूव अ लिटल टू वन साईड, ते सर्वजण एका बाजूला एक असे सरकत जातात। ऑल 5 चिल्ड्रन सीट डाऊन फॉर्मिंग अ लाईन, आणि एका लाईनीमध्ये 5 स्टुडंट किंवा 5 चिल्ड्रन हे त्या इनविजिबल बेंचवर आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी तुम्ही या चित्रात पाहू शकतात की हे जे 5 स्टुडंट आहे 1 2 3 4 5, हे 5 स्टुडंट या ठिकाणी या इनविजिबल बेंचवर बसलेले आहेत। त्यानंतर फारुक वॉक्स ऑन स्टेज, आता या ठिकाणी फारुक नावाचा त्यांचा एक मित्र येतो। फारुक, व्हॉट आर यू गाईज डुईंग, हा हाय फारुक आणि हा या पाचींना विचारतो की व्हॉट आर यू गाईज डुईंग, तुम्ही इथं काय करतात? ऑल अदर्स जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच, आम्ही या ठिकाणी इनविजिबल बेंचवर बसलेलो आहोत। फारुक, नो यू आरंट पॉइंट्स, आय मूव द बेंच ओव्हर देअर, तो म्हणतो नाही नाही, इथं या ठिकाणी बेंच नाही, आय मूव द बेंच ओव्हर देअर, इथला जो बेंच आहे तो बेंच या ठिकाणी मी हलवला। ऑल आर, ओ नो, दे ऑल फॉल डाऊन, आणि हा जो फारुक आहे हा ज्यावेळेस म्हटला की इथला बेंच मी हलवला, त्यावेळेस अचानक ते सगळेजण खाली कोसळतात, खाली पडतात। दे ऑल फॉल डाऊन, या ठिकाणी हे खाली 5ही जे चिल्ड्रन आहेत हे खाली कोसळलेले आहेत। त्यानंतर फारुक
हा हा, फारुख त्यांच्यावर हसतो. अमन, लेट्स डू दॅट अगेन. मग अमन त्या बाकीच्या फ्रेंड्सला म्हणतो की काही हरकत नाही, आपण पुन्हा ह्या गेमला स्टार्ट करूया. द फर्स्ट 5 चिल्ड्रेन मूव टू वन साईड अँड देन सीट डाऊन अगेन. आणि परत ते 5ही स्टुडंट उठून उभे राहतात आणि एका बाजूला एक असे त्या ठिकाणी त्या इनविजिबल बेंचवर बसतात. फारुख, व्हॉट आर यू गाईज डुईंग. फारुख पुन्हा त्यांना विचारतो की काय करत आहात मुलांना तुम्ही. ऑल आर जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही या ठिकाणी या इनविजिबल बेंचवर बसत आहोत. फारुख, नो यू आरंट, आय मूव द बेंच ओव्हर देअर एस्टरडे. कालच या ठिकाणाचा बेंच मी हलवला होता. अमन, बट आय मूव इट बॅक हिअर दिस मॉर्निंग. मग अमन त्या फारुखला आन्सर देतो की तू काल तो बेंच हलवला होता, पण आम्ही आज सकाळी पुन्हा तो बेंच त्या जागेवर आणलेला आहे. फारुख, देन इट इज ऑल राईट. मग फारुख म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही. कॅन आय जॉईन इन. मी जॉईन होऊ शकतो का. अमन, शुअर. मग अमन त्याला म्हटलं हो, तू पण जॉईन होऊ शकतो. दे ऑल सीट डाऊन इन अ लाईन. एका लाईनमध्ये ते सर्वजण त्या ठिकाणी त्या बेंचवर बसतात. फारुख, आय हॅव ॲन आयडिया. ही आयडिया छान आहे, लेट स्टार्ट अगेन. मग फारुख त्यांना म्हणतो की आपण पुन्हा या ठिकाणी स्टार्ट करूया. गेट अप, वॉक अवे अँड रन अप टू द चिल्ड्रेन अगेन. आणि त्या ठिकाणी त्या सगळ्यांना तो सांगतो की तुम्ही या ठिकाणी उठा आणि पुन्हा उभं राहा आणि रन्स अप टू द चिल्ड्रन. आणि सर्वजण एका मागोमाग पळा. फारुख, व्हॉट आर यू गाईज डुईंग. मग फारुख त्या मुलांना तुम्ही काय करताय. ऑल अदर्स सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. मग ते मुलं सांगतात की आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा या इनविजिबल बेंचवर बसलेला आहोत. फारुख, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश पेंटिंग दॅट बेंच. मग त्या ठिकाणी फारुख म्हणतो की मी ह्या बेंचला पेंट केलेला आहे. ऑल अदर्स, ते सर्वजण म्हणतात स्टँड अप अँड वाईप द इमॅजिनरी पेंट ऑफ देअर बॅक साईड्स. मग सर्वजण त्या ठिकाणी काय करतात की ज्याप्रमाणे तो इमॅजिनरी बेंच आहे त्याचप्रमाणे इमॅजिनरी पेंट म्हणजेच त्यांनी त्या ठिकाणी आपल्या ज्या पॅन्ट आहे त्या पॅन्टला कलर लागलेला आहे अशा ॲक्शन्स त्या ठिकाणी करतात आणि आपली पॅन्ट झटकण्याचं नाटक करतात. अमन, लेट्स डू दॅट अगेन. आणि सांगतात की आपल्या पॅन्ट झटका आणि पुन्हा एकदा आपण आपल्या खेळाला सुरुवात करू. ऑल अदर्स ओके. सर्वजण म्हणतात ठीक आहे. अमन, बीना, चंदा, दिनेश एकदा सीट डाऊन ऑन द इमॅजिनरी बेंच. त्या ठिकाणी पुन्हा ते 5ही चिल्ड्रन, 5ही फ्रेंड्स, 5ही गाईज हे त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या बेंचवर बसतात. फारुख गेट्स अप, वॉक अवे अँड कम्स बॅक अगेन. फारुख पुन्हा एकदा त्या ठिकाणी येतो. फारुख, व्हॉट आर यू गाईज डुईंग. पुन्हा अजून त्या मुलांना विचारतो की तुम्ही काय करत आहात. ऑल अदर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. या ठिकाणी आम्ही या बेंचवर बसलेलो आहोत. फारुख, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश पेंटिंग दॅट बेंच. तो सांगतो की अरे मी आत्ताच तर या बेंचला पेंटिंगचं काम केलं आणि एवढ्यातच माझं काम संपवलं. अमन, ओ दॅट्स ओके. मग अमन त्याच्यावर उत्तर देतो ओके ठीक आहे. वी ऑल हॅव आवर इनविजिबल पेंट सूट ऑन. मग तो अमन त्याला उत्तर देतो की अरे आम्ही सगळ्यांनी ज्या पॅन्ट्स घातलेल्या आहेत या कशा आहेत तर इनविजिबल पेंट सूट, की त्या पॅन्टला हा जो तुझा जो कलर आहे तो त्या ठिकाणी त्या पॅन्टला लागणार नाही अशा इनविजिबल पेंटचा सूट आम्ही या ठिकाणी परिधान केलेला आहे. ऑल स्टँड अप, अनझिप द फ्रंट ऑफ देअर इमॅजिनरी सूट अँड स्टेप आउट. ते सर्वजण उभं राहतात आणि आपल्या ज्या पॅन्ट आहे त्या ठिकाणी त्या पॅन्ट दाखवतात की ह्या कशा प्रकारे इनविजिबल पेंट सूट आहेत. देन दे बिगिन टू फोल्ड द इनविजिबल सूट. आणि ते उभं राहून त्या पॅन्ट काढतात आणि त्याची घडी करून ठेवतात. फारुख, आय हॅव अनदर आयडिया. मग फारुखला असं वाटतं की आता आपल्याला एखादी नवीन आयडिया या ठिकाणी शोधावी लागेल. वॉक्स अवे अँड कम बॅक अगेन. तो पुन्हा एकदा जातो आणि जाऊन पुन्हा एकदा परत येतो. फारुख, व्हॉट आर यू गाईज डुईंग. फारुख पुन्हा एकदा त्यांना विचारतो काय करताय मुलांनो. ऑल अदर्स, वी आर मुव्हिंग दिस इनविजिबल बेंच. हा जो इनविजिबल बेंच आहे हा या जागेवरून आम्ही हलवत आहोत. फारुख, आय हर्ड दे आर सर्विंग इनविजिबल केक्स इन दॅट हॉल देअर. फारुख सांगतो की मी असं ऐकले की जो या ठिकाणी हॉल आहे त्या हॉलमध्ये एक इनविजिबल केक आहे. ऑल थ्रो डाऊन द इनविजिबल बेंच. सर्व विद्यार्थ्यांनी
तो जो बेंच होता तो त्या ठिकाणी ठेवला अँड रन इन द डायरेक्शन ऑफ हॉल, आणि सर्वजण त्या ठिकाणी हॉलच्या दिशेने पळू लागले आणि त्यांच्याच पाठीमागे फारूकसुद्धा पळू लागला. फारूक फॉलोज. अशा प्रकारे हे सर्वजण त्या ठिकाणी हा जो अँड इनव्हिज्युअल बेंच हा जो गेम आहे किंवा ही जी नाटिका आहे ही या ठिकाणी ते त्या ठिकाणी सादर करत आहेत आणि या ठिकाणी हा खेळ खेळून त्या ठिकाणी स्वतः या ठिकाणी एन्जॉय करत आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.